नमस्कार सगळ्यांना. तर बघा मस्त अशी देवपूजा झाली. तर बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते. तर रामकृष्ण हरी मंडळी बघा सर्वांना अजून एकदा. तर लाईट नसल्यामुळे मंदिरात वेगळं वाटतंय आणि देवपूजा वगैरे झाली आणि इकडं बघा मी चुलीचं उद्घाटन केलं आणि हळदी कुंकू वगैरे लावलं आणि पहिल्यांदा चूल पेटवली आणि पाणी ठेवलं चुलीवर डाळीसाठी आदण घातलं. आणि आज आहे आमच्या गावची यात्रा, त्याच्यामुळं बघा पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. तर इकडं शंभूला मग नाश्ता बनवायचा होता, उपमा, त्यामुळं नाश्त्याला आदण ठेवलं होतं. आणि इकडं बघा कपडे वगैरे भट्टीची वाळतेत, मशीन लावले, अजून चालू आहे. आणि इकडं उपमा झालेला आहे तयार, थोडंसं पाणी झाले जास्तीचं, तर घ्या समजून. तर इकडं डाळ वगैरे शिजून घेतली आणि आमटी पण कटाची टाकायची. तर बघा इकडं मस्त अशी रेडी आहे आमटी. तर चुलीवरची ती पण आज सगळा बेत टोटल चुलीवर. आणि थोडासा आर होता, माझं दुसरं काम होईपर्यंत दूध तापल म्हणून चांगलं अजून चुलीवर दूध मी ठेवला, आराचा उपयोग करून घेतला कोळशाचा. आणि इकडं कणिक मळून घेतली. तर उशीर जरा भिजायला लागतं कणकीला, पण मला वेळ झालता त्याच्यामुळं मग मी पटकन पातळच कणिक मळून घेतली जास्तीची असताना. आणि भात वगैरे झालता मस्त असा. आणि आता श्रावू आली की पोळ्या लाटून घ्यायच्या होत्या बघा. तर बघा चुलीवर चालू आहे काम. तर झालं चुलीवरचं निम्मार्ध. आणि आता बनवायचे पोळ्या. तर ती पण चुली बनव, कारण चावली पण नाही तर बघा. तर इकडं बनवले, थोडंसं आर होतं त्यामुळे मी इथं दूध पण तापायला ठेवले, तापून आतमध्ये आणलं. आणि इकडं गुळवणी झालं गॅसवरती. आणि मी गॅसवरच डाळ शिजेपर्यंत भात पण इथं घातलं होतं मला शिजवलं. आणि नाश्ता वगैरे झाला, कणिक मळली इथं. आणि श्रावू आले बघा आत्ता शाळेतून. आणि डबा नेलेला माघारी आणलाय रिटर्न, कारण तिथं वेळ नाही भेटला. असं कधी कधी होतं की तिला 12 वाजते तर. आणि आता आज लवकर आले. आणि मी ज्यावेळेस 12 वाजतील त्यावेळेस डबा नसतो, आणि ज्यावेळेस लवकर येते त्यावेळेस डबा सोबत असतो, असं होतंय तिचं काय. तर प्रत्येक वेळेस तसंच होतं. तर आता आले डबा खायला लागले. ते पोहे बघा वाळून गेले असतील. आता उपीट केलं तरी आम्हाला तिला उपीट आवडत नाही, आहे वाटेत उपीट तरी पण. तर चला मग आमच्या गावची यात्रा आहे, चालू आहे नैवेद्य करायचा. या तुम्ही पण पुरणपोळी खायला आणि यात्रेला पण. तर चला आता कणिक मळणे भिजले थोडीफार, भांडी वगैरे घासाची तळण राहिले आणि पोळ्या करायचे. तर चुलीवच करावं म्हणलं, आहे आर वगैरे तर पेटते. तेवढंच आपलं बाहेर हवेला, कारण इथं पण गरम होते. परत गॅस खाली घ्यावर ठेवास, पोळपट वगैरे कापड बांधायचं. आणि चला मग आता श्रावू भाजल, मी लाटून म्हणजे भरून लाटून छोट्या छोट्या पोळ्या बनवायच्यात. पप्पा गेलेत आमचे देवाला, तिकडं हुनूरला माहेरी. आज अमावस्या आहे, तर बिरोबा देवस्थान म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे यात्रा वगैरे असते. एक प्रत्येक 2 महिन्याखाली काय असं काय मला माहिती नाही, 2-3 तरी यात्रा मोठ्या असते. अमावस्याच्या, पाडव्याच्या अमावस्या, दिवाळीच्या अमावस्या, आणि अजून असं काहीतरी असते. तर मग पप्पा म्हटलं मागच्या वेळेस गेली ना मी पाडव्याच्या अमावस्याला, आता जाऊन येतो, तर जावं म्हटलं. तर मग पप्पांचा स्वयंपाक करायचा, मम्मी गेली गावाला त्यामुळं. तर पप्पा आता तिथंच जेवण येतील, तिथं प्रसाद असतो देवापाशी पुरणाचे पोळे, पण त्यांना स्वयंपाक करायला केलाय, तर संध्याकाळी खातील पुरणाचा. तर आज काय डब्बा नाही दादांचा बघा. तर चला मग भेटू पुढे चुलीवर पोळ्या करायला. चालू बघा, ठेवला तवा आणि गॅसवरचा तवा आता काळा होणार आहे. तर असं इकडे घेतलंय सगळं, तरी पुरण राहिलं अजून आणायचं. पीठ सगळं बेस काय म्हणतात आपलं गव्हाचं, श्रावू बसली भाजायला. आणि थोडंसं तिकडं सोडून बस. आणि याला तेल लावायचंय. तर एवढं पुरण आहे, तर एवढं पोळ्या बनवायच्या. घाम तर लय यायला लागलाय, उकडायला लागल्या म्हणून. तरी इथं सावली येते, त्यामुळं आता पण पोळ्या करायला काय म्हणजे हरकत नाही. नाहीतर मी नुसता करणार होती डाळ शिजवून, पुरण ही वाटून, आमटी पण ह्याच्यावरच केली बघा. चला आता पटापटा पोळ्या बनवून घेतो. कणिक पण चांगली झाली पातळ, तर तेल लावून राहू हलवून बाळा. तसं राव बनवायले बघा चुलीसाठी आपल्या नैवेद्य. रावर की बस की, बस टाक टाक, त्यात टाक ना, भाजून टाकायचा. तर भाजला आणि मग भाजायचा आणि मग टाकायचा. तर आपल्याला फास्ट होत नाही, चुलीला जाळ असतो बघा. भाजती उलताना बाळा, तेल ही लावून भाज. आणि नैवेद्य इकडे एक मोठी पोळी केली आधी, म्हणलं नैवेद्य भराव, तर देवासाठी नैवेद्य भरून नंतर मग पोळ्या लाटायच्या सगळ्या. तेल लाव थोडंसं बघा. आमच्या श्रावाची कशी छोटी छोटी पोळी फुगली. हां बस लाव, उलट उलट पोळल, वरच्या वर करायचं.
तर बघा भाजली पोळी आणि आपल्या चुलीला नैवेद्य दाखवू, कारण आपण गॅसला असंही दाखवत नाही, पण चुलीला दाखवणं महत्वाचं आहे. तर पहिला चुलीला आणि आता देवाला नैवेद्य करून मस्त अशा पोळ्या बनवून घ्यायच्या. चला मग दाखवायचं झाले बघा. इडे काय राहू तू लावती तर आतमध्ये तर बघा झाले नैवेद्य आमचे बनवून. पोळ्याला भरून घेतले तर लाटायच्या. श्रावण लागायला आमच्या दूर बघा. चालू भजी पोळ्या झाल्या, पापड तळलं, पीठ मळलंय आणि चाललंय इकडं भजीचं पीठ मळलंय, थोडंसंच मळलंय. ए पाठीमागं घे मोबाईल चुलीपासून इडी काय वाढायलाच येत नाही, लेस पोळतंय झालीतली भजी. तर इकडं नैवेद्य भरून आमचा शिवराज चाललाय देवाला नैवेद्य दाखवायला आणि संध्याकाळी तुम्हाला जेवण दुपारचं नैवेद्य वगैरे दाखवून आला, शंभूला पाठवलं आणि व्हिडिओ वगैरे आपला तिथला मंदिरातला संध्याकाळी काढायला आणि तुम्हाला मस्त असं आमच्या गावचं मंदिर वगैरे दाखवली. तर आता दुपारी पंगत बसले बघा आमची जेवायला, पूर्णाचा पोळ्याचा स्वयंपाक तेही सगळा चुलीवरचा. तर मस्त अशी कटाची आमटी बघा कसला कटा आलाय, परत भात बनवलाय, इकडं पूर्णाची पोळी आणि भजी, पापड आणि तूप पण गरम केले, थंड होतं तूप म्हणजे घट्ट होतं, आळलं होतं. तर असा आहे आजचा मेनू आणि पूर्णाचा. तर या मग जेवायला. आणि शंभू पण कॉलेजला जाणार आहे, तो आल्यापासून एकदा पण काही म्हणजे पूर्णाची पोळी वगैरे झाली नाही. तर असं आहे आजचं जेवण बघा. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण तुम्ही पण या पूर्णाची पोळी खायला. तर चला मग बाय सर्वांना.